हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द चॅनल. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी विवेकानंद यांचा प्रारंभिक काळ बघितला व त्यांची भेट श्री रामकृष्ण परमहंस यांच्याशी कशी झाली ते बघितले. आता आपण त्यांच्या पुढे बघणार आहोत की ते विश्वरंगभूमीवर त्यांचा प्रवास कसा राहिला ते सगळं आपण बघणार आहोत. तरी आपणास विनंती आहे की जर आपण मागचा पार्ट बघितला नसेल तर नक्की बघा आणि नंतर हा व्हिडिओ बघा. ओके, सो लेट स्टार्ट. चीन, जपान आणि कॅनडा या मार्गे स्वामीजी अमेरिकेस गेले. जुलैच्या मध्यात ते शिकागोला पोहोचले. कॅप्टन येथे त्यांना काही बौद्धविहार आढळले. जपानमधील औद्योगिक प्रगती आणि तेथील लोकांची स्वच्छ राहणी पाहून ते विस्मययुक्त झाले. शिकागो येथे ऐश्वर्याचा झगमगाट आणि पाश्चात्याची शोधात्मक प्रतिभा पाहून तर ते एखाद्या बालकाप्रमाणे चकित झाले. तेथे त्यांना असे कळले की सर्व धर्म परिषद सप्टेंबरच्या आधी भरणार नाही आणि परिचयपत्राशिवाय कोणालाही तिचा प्रतिनिधी होता येणार नाही. तेव्हा ते फार निराश झाले. त्यांना क्षणभर काहीच सुचेनासे झाले, परंतु लगेच स्वतःला संपूर्णपणे प्रभुरचनी सोपवून त्याच्याच भरवशावर ते शिकागो इतके महाग नसणाऱ्या बोस्टन गावी निघून गेले. आगगाडीत कुमारी कॅथरीन सॅमबर्ग याच्याशी त्यांची ओळख झाली. तिने बोस्टन येथील आपल्या घरात पाहुणे म्हणून यावे असे आमंत्रण स्वामीजींना दिले. तिच्यामार्फत त्यांना हार्वर्ड विद्यापीठातील प्राध्यापक जॉन हेनरी राईट यांच्याविषयी कळले. पुढे त्यांनीच सर्वधर्म परिषदेच्या अध्यक्षाच्या नावे स्वामीजींना परिचयपत्र दिले. त्यात त्यांनी लिहिले होते, ही एक अशी व्यक्ती आहे की जिच्या विद्वत्तेपुढे आपल्या सर्व प्राध्यापकांची विद्वत्ता एकत्र केली तरी ती कमीच भरेल. विश्व धर्म परिषदेला प्रारंभ होण्याच्या 2 दिवस अगोदर स्वामीजी शिकागोला आले. परंतु ज्या समितीतर्फे प्राच्य प्रतिनिधींसाठी राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली होती तिचा पत्ता ते दुर्दैवाने कुठेतरी हरवून बसले होते. नाइलाजाने त्यांनी रेल्वेच्या मालाच्या यार्डमधील एका मोठ्या लाकड्या खोक्यात झोपून संबंध रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून अशा परिस्थितीत जो मदत करू शकेल अशा माणसाच्या शोधात ते निघाले. परंतु तेथे त्यांच्यासारख्या काळ्या माणसाला मदत मिळणे सोपे नव्हते. बराच वेळ फुकट भटकत फिरून स्वामीजी दमले. सर्व काही ईश्वरेच्छेवर सोपवून ते रस्त्याच्या एकीकडे जाऊन बसले. तेवढ्यात अचानक समोरील टुमदार बंगल्यातून राजघराण्यातली स्त्री शोभावी अशी एक घरंदाज बाई बाहेर पडली व त्यांच्याजवळ येऊन त्यांना मदत करण्याच्या इच्छा दर्शवली. या बाई म्हणजे श्रीमती जॉर्ज डब्ल्यू हेल असून पुढे त्यांचे घर हे स्वामीजींच्या अमेरिकेमधील वास्तव्य काळातील स्थायी मुक्कामाचे ठिकाण झाले व संपूर्ण हेल कुटुंबाने स्वामीजींचे शिष्यत्व ग्रहण केले. 11 सप्टेंबर 1893 रोजी विश्व धर्म परिषदेचे उद्घाटन झाले. आर्ट इन्स्टिट्यूट भव्य नि प्रशस्त हॉल सुमारे 7,000 श्रोत्यांनी ठासून भरला होता. श्रोत्यांपैकी देशातील सर्वोच्च शिक्षण व सर्वोत्कृष्ट संस्कृती यांचे वरदान लाभलेले उच्चभ्रू लोक होते. व्यासपीठावर संपूर्ण जगातील सुसंघटित धर्माचे प्रतिनिधीगण विद्यमान होते. स्वामीजींनी यापूर्वी कधीही एवढ्या विशाल आणि प्रतिष्ठित जनसमुदायासमोर व्याख्याने दिले नव्हते म्हणून त्यांना फारच गांगरल्यासारखे वाटू लागले. जेव्हा त्यांची पाळी आली
तेव्हा त्यांनी मनोमन विद्यादेवी सरस्वतीला वंदन करून आपल्या व्याख्यानाला प्रारंभ केला. सर्वप्रथम श्रोतृ समुदायाला संबोधून त्यांनी अमेरिकेतील भगिनींनो आणि बंधूंनो हे शब्द उच्चारले. ते ऐकताच त्या विशाल श्रोतृ समुदायाने हर्षोत्फुल्ल होऊन टाळ्यांचा कडकडाट केला. 2 मिनिटेपेक्षा सुरू राहिला आणि त्याबरोबर ते 7,000 लोक आदराने उठून उभे राहिले. आपण कोणाविषयी आदर व्यक्त करीत आहोत हे त्यांनाच माहीत नव्हते. साध्या शब्दामागे निहित असलेली स्वामीजींची उत्कट प्रामाणिक सद्भावना, त्यांचे महान व्यक्तिमत्व, त्यांचे तेजस्वी मुखमंडल आणि त्यांची भगवी वस्त्रे हे सारेच एवढे भारदस्त होते की दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांनी त्यांनाच विश्व धर्म परिषदेतील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून गौरविले. कालचे भिक्षापात्र धारण केलेले सामान्य संन्यासी आज प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर आरूढ झाले होते. या धर्म परिषदेत पुढे स्वामीजींनी जी व्याख्याने दिली ती सारीच श्रोत्यांनी अत्यंत श्रद्धेने व आवडीने ऐकली. त्या सर्वच व्याख्यानांचा मूळ सूर एकच होता, तो म्हणजे त्यांचा सार्वभौमिक व सर्वसमावेशक भाव. जेथे परिषदेतील इतर सर्वच प्रतिनिधींनी आपापल्या धर्मांचीच महती गायली, तिथे स्वामीजींनी अशा एका धर्माचे प्रतिपादन केले की जो आकाशासारखा विस्तीर्ण आणि सागरासारखा सखोल आहे. धर्मपरिषद संपता स्वामीजींचे शांतिपूर्ण दिवसही संपुष्टात आले. अमेरिकेच्या जवळजवळ सर्वच भागात त्यांच्या व्याख्यानांचे दौरे सुरू झाले. एका संस्थेच्या व्याख्याना दौऱ्यासंबंधीच्या करारपत्रावर सही केल्यामुळे हर तऱ्हेच्या श्रोत्यांपुढे व्याख्याने देत त्यांना एकसारखे फिरावे लागले. या दौऱ्यांच्या निमित्ताने त्यांना पाश्चात्य जीवनप्रणालीच्या विभिन्न पैलूंचे अगदी जवळून अवलोकन करण्याची संधी लाभली. परंतु लवकरच त्यांच्या लक्षात आले की संस्था आपला गैरफायदा घेत आहे व अनेकदा आपल्याला तोंडघशी पाडत आहे. त्यामुळे त्यांना फारच वैताग आला व त्यांनी त्याच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. आता खरी धर्मपिपासा असणाऱ्या अमेरिकन शिष्यांचा एक गट तयार करण्याच्या इच्छेने स्वामीजींनी प्रामाणिक विद्यार्थ्यांकरिता निःशुल्क वर्ग सुरू केले. डिसेंबर 1896 पर्यंत ते पाश्चात्य देशात राहिले. त्यांचा तेथील वास्तव्याचा काळ अत्युत्कट कार्यमग्नेत व्यतीत झाला. न्यूयॉर्क येथे त्यांची अनेक व्याख्याने झालीत आणि त्यांनी तेथे अनेक वर्ग चालवले. या व्यतिरिक्त त्यांनी तेथे वेदांत सोसायटीची स्थापना केली. थाउजंड आयलंड पार्क येथे त्यांना अंतरंग शिष्यांचे एक मंडळ तयार करून त्यांना प्रशिक्षित केले. याच दरम्यान त्यांनी राजयोग हा ग्रंथ रचला. इंग्लंडला 2दा यशस्वी भेटी दिल्या. तेथे त्यांनी जी व्याख्याने दिली त्यांचाच संग्रह ज्ञानयोग म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे त्यांनी काही शिष्य केले. त्यांच्यापैकी कॅप्टन सेव्हियर आणि श्रीमती सेव्हियर, भगिनी निवेदिता आणि E.T. स्टर्डी यांची नावे उल्लेखनीय होत. या अगोदर न्यूयॉर्क येथे J. गुडविन या तरुण द्रुतलिपिकाचा त्यांनी शिष्य म्हणून स्वीकार केला होता. याच दौऱ्यावर दरम्यान सुप्रसिद्ध विद्वान मॅक्स मुलर यांना भेटण्याचा सुखद योग घडून आला. 1895च्या उन्हाळ्यातील युरोपच्या प्रवासात ते सुविख्यात जर्मन प्राच्यवादी पॉल डायसन यांनाही भेटले. जगातील सर्वच धर्मांना पायाभूत असणारे सार्वभौम तत्त्व म्हणून वेदांताचा संदेश पाश्चात्य जगाला सांगण्याकरता स्वामीजींनी अत्यंत कठीण श्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आज अमेरिकेत
वेदांत प्रसाराच्या कार्याला स्थायी स्वरूपाचा आधार प्राप्त झाला आहे. लंडन येथील कार्य देखील प्रगत झाले. आता त्यांना मातृभूमीची हाक ऐकू येत होती. त्यांचा संदेश ऐकण्याकरता ती व्याकुळ झाली होती. म्हणून 1896 अखेरीस स्वामीजींनी लंडनहून भारताकडे प्रयाण केले. आपले कार्य पुढे चालवण्याकरता ते आपल्या अमेरिकन आणि इंग्रज शिष्यांशिवाय स्वामी शारदानंद आणि स्वामी अभेदानंद या आपल्या गुरुबंधूंनाही तेथे ठेवून आले. Thank you for watching this video. This was part 2. If you love the content, then please like this video. Thank you.